हॅलो अँड वेलकम टू अवर टुडे सेशन ऑफ EST. तर आपण ESTच्या सेकंड युनिटमध्ये आहे की ज्याचं नाव आहे एनर्जी रिसोर्सेस. मागच्या लेक्चरमध्ये आपण थोडंफार बघितलेलं आहे की नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत, रिसोर्सेस कसं असतात, ते कुठं उपलब्ध असतात, त्याचं यूज कसं होतं. तर आज आपण बघणार आहे नॅचरल रिसोर्सेसचे डिप्लिशन, म्हणजे ते खराब कसं होते किंवा कालांतराने ते कमी कसं होत आहेत. मग त्याच्यातले जे मेन पॉईंट आहेत ते म्हणजे पहिला आहे कॉजेस आणि दुसरा आहे इफेक्ट्स. तर आज आपण कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत. तर मेन टॉपिक आहे आपला डिप्लिशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्यात तो एक तो कॉजेस आणि दुसरा आहे तो इफेक्ट्स. तर आजच्या सेशनमध्ये आपण कॉजेसवरती चर्चा करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन इज डिप्लिशन ऑफ रिसोर्स मीन्स व्हॉट इज द डिप्लिशन ऑफ रिसोर्स. If natural resources are misused or overused, they may not be available in the future. म्हणजे काही वेळेला ज्यावेळेला नॅचरल रिसोर्सेस तुम्ही यूज करता, एक वेळ ते मिसयूज करता किंवा ओव्हर यूज करता, मग ते कालांतराने ते फ्युचरमध्ये नष्ट होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे तिथे डिप्लिशन होतं असं आपण म्हणतो. यूज केल्यानंतर ते संपतात, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस. Non-renewable resources such as oil, minerals and coal once exhausted cannot be refilled. म्हणजे जसं की आपल्याला माहीत आहे की गाडीमध्ये आपण पेट्रोल वगैरे भरतो. मग ज्या वेळेला आपण 1 लिटरचं पेट्रोल भरतो, त्याचं यूज झालं, ते एक्झॉस्टेड म्हणजे यूज केल्यानंतर ते संपलं, तर त्यावेळेला आपल्याला तो पेट्रोल परत यूज करता येत नाही, आपल्याला ते रिफिल करावं लागतं. म्हणजे ते स्वतःहून रिफिल होत नाही, ते आपल्याला रिफिल करावं लागतं. त्यासाठी ते ऑइल, मिनरल आणि कोल एकदा संपले की परत यूज करावं लागतं नवीन. त्यामुळे त्याला म्हणायचं कॅनॉट बी रिफिल्ड इटसेल्फ, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. तर डिप्लिशनमध्ये अजून कोणते पॉईंट येतील. अनफॉर्च्युनेटली अवर टेक्नॉलॉजिकल सोसायटी इज कन्झ्युमिंग नॅचरल रिसोर्सेस ॲट व्हेरी फास्ट स्पीड अँड इट इन द अनचेक्ड मॅनर. म्हणजे जसं लोकसंख्या वाढत चाललेलं आहे, जसं टेक्नॉलॉजी ग्रो होत चाललं आहे किंवा जी सोसायटीमध्ये जे बदल होत आहेत, जे ऑटोमेशन असतील किंवा जे इंडस्ट्रियलायझेशन असेल, त्याच्यामुळं बरेचसं प्रमाण जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यावर फरक पडत आहे. मग ते कन्झ्युमिंग होत आहे ते भरपूर फास्ट स्पीडनं होते, बिकॉज डे बाय डे पॉप्युलेशन इन्क्रीज होतच आहे. त्यामुळं त्याचं रिक्वायरमेंट जास्त वाढणार आणि त्यामुळे त्याचं यूज पण जास्त वाढणार. मग ते एक प्रकारे अनचेक्ड मॅनर, म्हणजे त्याला असं काही एक लिमिट नाही आहे. असं भरमसाठ प्रमाणात आपण यूज करतो किंवा त्याला काय म्हणायचं रूलच नाही आहे. तशा प्रकारे त्यामुळं हे डिप्लिशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारे माणसांमुळंच आपल्या जी पृथ्वी आहे त्याच्यामुळं नष्ट होत जाणार आहे त्याच्यातले जे रिसोर्सेस आहेत ते. सो द नॅचरल रिसोर्सेस आर बीइंग डिप्लेटेड ॲट द ग्रेट स्पीड ॲट द अर्थ. जसं की सगळ्यांना माहीत आहे की माणूस हा सगळ्यात बुद्धिजीव प्राणी आहे. मग तो जसं इंडस्ट्रियलायझेशन करणार, टेक्नॉलॉजीमध्ये ग्रो करणार, बिल्डिंग्स बांधणार, त्यामुळे त्याने झाडं वगैरे तोडणं, त्यामुळं जे वृक्ष असणार त्याची संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचं डिप्लिशन होत जात आहे. म्हणजे ते कालांतरानं नष्ट होण्याची लेवलवरती आहेत. आता रिसोर्सेस बीन डिप्लेटेड म्हणजे जे डिप्लेटेड आहेत रिसोर्सेस, म्हणजे ज्याचे नष्ट होत चाललेले आहेत किंवा आत्तापर्यंत थोडेफार त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मग त्याचंच एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॉटर. जसं की पाण्याचा यूज आपण भरपूर प्रमाणात करतो, पण जे क्लीन वॉटर असणार आहेत, जसं की आपल्या झरा असतील किंवा नदी असतील, मग त्या ठिकाणी जे इंडस्ट्रीयलमधलं जे खराब पाणी असतं किंवा केमिकल कंपनी किंवा केमिकल फॅक्टरीमधले जे केमिकल्स असतात ते डिरेक्टली त्या पाण्यामध्ये सोडल्यामुळे ते जे प्युअर असते प्युअर वॉटर ऑफ सोर्स आहे तो डॅमेज होत चाललेला आहे. त्याच्यामुळं हा डिप्लेटेड होत चाललेला आहे. त्यानंतर येतो कोल. जसं की कोल म्हणजे कोळशाचं प्रमाण हे यूज करायचं भरपूर होतं अगोदर, पण आता पण आहे. बऱ्याच ठिकाणी कोळसा यूज केला जातो. मग ते भरमसाठ प्रमाणात करतात, जसं की त्याला लिमिट नाही आहे, त्यामुळे त्याचं डिप्लेशन होत चाललं आहे. जसं की
ऑइलचं पण प्रमाण वाढले बिकॉज ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीज. आणि डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकाला पेट्रोलियमची यूज असतो. पेट्रोलियमच्या प्राइसेस पण वाढत आहेत कारण त्याची क्वांटिटी कमी होत आहे, त्यामुळं ऑइलचं पण डिप्लेशन होत राहतं. त्यानंतर येतो नॅचरल गॅस. मग त्यात येतो CNG किंवा LPG वगैरे असेल ते गॅस. लोकसंख्या वाढल्यामुळे ह्यांच्यावर परिणाम होत राहतो गॅसवरती पण. आणि फिश म्हणजे जसे की मासेमारी किंवा केमिकल वगैरे त्याच्यामुळं फिशची जी लाईफ आहे ती काही प्रमाणात कमी पण होते आणि काही प्रमाणात ते मृत पण पावतात. जसे की कोणता डिझास्टर आला किंवा काही लिक्विडमध्ये किंवा अंडर वॉटर काही गॅस गळती किंवा घातक जे केमिकल्स असेल तो जर फ्लो वॉटरमध्ये गेला तर त्यामुळे ते फिश असणार त्यांची लाईफ डॅमेज होणार आहेत, जेणेकरून ते मरून जाणार आहेत ते फिश. अदरवाईज मग काय मासेमारीमुळे पण फिशचं प्रमाण समुद्रातलं बरंच कमी होत चाललं आहे. त्यामुळे डिप्लेशनसाठी माणूस पण हा बराच जबाबदार आहे. तर त्यानंतर येतो रिझन्स ऑफ डिप्लेशन म्हणजे याचे कारणं काय असतील. तर जसं की आपल्याला माहीत आहे की ॲमेझॉनचं हे जंगल आहे, हे भरपूर मोठ्या प्रमाणात फेमस आहे बिकॉज ऑफ त्याचा मोठा एरिया आहे. पण जसं जसं आपली लोकसंख्या वाढत चालली आहे, डे टू डे मला पॉप्युलेशन वाढते किंवा त्यासाठी लोकांना राहण्या-खाण्यासाठी जागा पाहिजे, त्यामुळं वृक्षतोडी बऱ्याच प्रमाणात होत चालली आहे. त्यामुळे ॲमेझॉन अगोदर ऑन होता, ॲमेझॉन. आता जसं जसं ते कट होतं तेवढा एरिया ॲमेझॉनचा ऑफ होतो. मग त्याचे रिझन्स कोणते कोणते असले एक शॉर्टमध्ये आपण बघूया. तर पहिला आहे फास्ट पॉप्युलेशन इन्क्रीज, म्हणजेच की ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन भरपूरच वाढलेलं आहे. त्यानंतर कॉन्टॅमिनेशन म्हणजे आपण म्हणू शकतो की पोल्युशन किंवा जे आपण म्हणू शकतो की जे प्युरिटी असते एखाद्या रिसोर्सची ती प्युरिटी ती डॅमेज करते. त्यानंतर येतो हाय युटिलायझेशन ऑफ रिसोर्स, जसे की पॉप्युलेशन वाढल्यामुळं त्याचं रिसोर्स युटिलायझेशन जास्त झालं, पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याचं पोल्युशन वाढलं. त्यानंतर डिसइंटिग्रेशन ऑफ लँड म्हणजे आता लँडमध्ये पण बऱ्याचसा फरक पडत आहेत, जेणेकरून जे वृक्ष होते, जे झाडं होती अगोदर मग ती खराब झालीत. मग नवनवीन बिल्डिंग बांधण्यासाठी जी शेतीची जागा असेल मग ती पण कमर्शियल यूजसाठी यूज करायला लागलेत. मग जी सुपीक जमीन होती ती पण एक प्रकारे जर इंडस्ट्रियल एरियामध्ये जर ती मर्ज करत गेलो तर मग शेतीचं प्रमाण कमी येणार. त्यासाठी ते डिसइंटिग्रेशन ऑफ लँड होत राहते आणि त्यामुळे ते लॉगिंग म्हणजे वृक्षतोड. कॉजेस ऑफ डिप्लेशन. पहिलं कॉजेस आपण एक एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन. जसं की पॉप्युलेशन बरंच वाढल्यामुळं रिसोर्सेसचा यूज अगोदर कमी प्रमाणात होता, पण आताच्या काळात रिसोर्सचा प्रमाण जास्त यूज होतो, ओव्हर यूज होतो आणि अनलिमिटेड यूज होतो. त्याला की एक लिमिट नाही किंवा त्याला एक रूल नाही आहे. त्यामुळं ओव्हर पॉप्युलेशनमध्ये आपल्या रिसोर्सचं बरेचसे डॅमेज होतं, त्यामुळे त्याचं डिप्लेशन होतं. आता जे ग्लोबल पॉप्युलेशन आपण जर कन्सिडर केली वर्ल्डची तर ती मोर दॅन 7 बिलियन आहे. आता जसं की एवढ्या पॉप्युलेशनसाठी सगळे रिसोर्सेस यूज करत गेले तर ते कुठे ना कुठे कमी पडणारच आहेत एका पॉईंटसाठी किंवा ते त्याच्यामुळं जास्त यूजमुळे त्याचं ते खराब होणारच आहेत, ते डॅमेज होणार आहेत किंवा नंतर ते नष्ट पण होणार आहेत. अँड इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, जसं की पॉप्युलेशन इन्क्रीज होणार तसं रिसोर्सचा यूज वाढणार, तसं रिसोर्सचं डिप्लेशन वाढणार. हे सगळे डिपेंडंट आहे. एक्सपांड्स द नीड फॉर रिसोर्सेस म्हणजे पॉप्युलेशन वाढली, यूज वाढला, त्यामुळं सगळंच वाढलं. पॉप्युलेशन वाढली, पोल्युशन वाढलं, नीड वाढली, रिसोर्सेस कमी प्रमाणात अवेलेबल झाले आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्यूट्स टू इन्क्रीज्ड एन्व्हायरमेंटल पोल्युशन, सेम पोल्युशन इन्क्रीज झालं त्याच्यामुळेच. त्यानंतर पॉप्युलेशनमध्ये काय नाही येतं. रिसर्च फर्दर इंडिकेट्स दॅट डेव्हलपिंग कंट्रीज आर युझिंग मोर अँड मोर रिसोर्सेस टू इंडस्ट्रियलाइज अँड सपोर्ट देअर एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. आता रिसर्चच्या प्रमाणे काय इंडिकेट होतं की जी डेव्हलपिंग कंट्री आहेत, जसं की आपलं इंडिया असेल किंवा बाकीच्या ज्या मोठमोठ्या कंट्री आहेत त्या मोर अँड मोर रिसोर्स इंडस्ट्रियलायझेशनसाठी यूज करतात. तर जसं की पॉप्युलेशन इन्क्रीज झाले त्यामुळे राहण्या खाण्याचा खर्च किंवा जागा जर असेल तर ती हवी असेल तर आपण काय करणार. आता झाडं वगैरे तोडणार किंवा एखादी जमीन असेल त्याच्यावर आपण मल्टिप्लेक्स बांधणार किंवा आपण अपार्टमेंट बांधणार किंवा मोठमोठ्या कंपन्या आपण इस्टॅब्लिश करणार, नवीन नवीन प्लांट इस्टॅब्लिश करणार जेणेकरून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे.
मग हे पॉईंट सगळे येतात आपल्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये. बिकॉज जशी जशी पॉप्युलेशन वाढणार तसे तसे लोकांचे नीड वाढत जाणार. मग त्यामुळं पॉप्युलेशन वाढल्यामुळं जे जे रिसोर्स आहेत त्याच्यावर जास्त लोड पडतं आणि त्यामुळं ते खराब होतात किंवा ते कालांतराने कमी व्हायची शक्यता असते. हेन्स द डिप्लिशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस विल कंटिन्यू ॲज लाँग ॲज द वर्ल्ड पॉप्युलेशन इन्क्रीजेस. म्हणजे जसं जसं पॉप्युलेशन वाढत जाणार तसं तसं त्याचा यूज जास्त वाढत जाणार, त्याचं डिप्लिशन पण हे कालांतरानं वाढतच राहणार. त्यानंतर येतं कॉजेस ऑफ डिप्लिशनचा एक पुढचा एक्झाम्पल म्हणजे पुअर फार्मिंग प्रॅक्टिस. आता जसं की शेतीसाठी जमीन महत्त्वाची आहे, खतपाणी महत्त्वाचं आहे, सुपीकता महत्त्वाची आहे. परत शेतीच्या ज्या माती आहे त्यात मशागतीसाठी जे रिक्वायरमेंट जे इनिशियल किंवा जे म्हणतो मेन इम्पॉर्टंट आपल्याकडं असणार आहेत, जे जे पोषकता असणार आहे जमिनीची, ती जर व्यवस्थित नसेल तर ते पुअर फार्मिंग प्रॅक्टिसमध्ये ते येणार. ह्युमन्स आर कॉझिंग अ लॉट ऑफ स्ट्रेस टू द लँड रिसोर्सेस फॉर फूड प्रोडक्शन. जसं की पॉप्युलेशन वाढली आपली, त्यामुळं लोकांना अन्नपाणी जास्त प्रमाणात हवं असणारच आहे. त्यासाठी आपल्या जो लँड रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती जास्त स्ट्रेस येतो. अगोदरच्या काळात कसं एखादं पीक असेल तर ते पूर्ण त्याचं टाईम स्पॅन असणार की काही पीक असेल की 6 महिन्याचं असेल, हंगामी असेल, खरीप असेल किंवा रब्बी असेल. काही पीक 6 महिने, 1 महिना, 1 वर्ष, 1.5 वर्ष. त्याचा जो टाईम स्पॅन होता तो त्याच्यात ग्रो करत होते, जेणेकरून त्यावेळेला आपली लोकसंख्या एवढी नव्हती. पण जसं जसं लोकसंख्या जास्त वाढली तसं रिसोर्सवरती लोड जास्त आला आणि प्रोडक्शन वाढवायला पाहिजे होतं. मग त्यासाठी आता कसं आहे आर्टिफिशियली केमिकल थ्रू बऱ्याचशा प्रोसेस होतात. म्हणजे काही पिकासाठी 6 महिन्याचा स्पॅन असेल तर तो 3 महिने किंवा 4 महिने असं ते केमिकल यूज करून ते कमी करून त्याचं प्रोडक्शन फक्त वाढवलेलं आहे. पण त्याच्यातनं जे मेन कंटेंट आपल्याला असतो प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट जे विटॅमिन्स असतात, ती प्युरिटी असते आणि जी क्वालिटी असते ती कमी होते. बिकॉज त्याच्यात पूर्ण त्याला प्रॉपर त्याला टाईम दिलेलं नसतं ते ग्रो करण्यासाठी, स्वतः ते वाढण्यासाठी. सम फार्मिंग प्रॅक्टिसेस सच ॲज एक्सेसिव्ह यूज ऑफ पेस्टिसाइड्स म्हणजे खत पाणी जास्त प्रमाणात केलं, अति केलं तर ते लँडमध्ये किंवा जमिनीचं ते क्वालिटी खराब करतं. फंगिसाइड्स म्हणजे की आपली जी फंगी असते, जी जी बुरशी असते, मग ती काही बुरशीची क्वालिटी चांगली असते. मग ते काही वेळेला ते ॲज अ फर्टिलायझर म्हणून काम करतं खतासाठी. मग ते जर जास्त प्रमाणात यूज केलं तर ते लँडसाठी खराब असतं. हार्बिसाइड्स पण खराब असतात. इक्वली किल्स इम्पॉर्टंट सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट आर इसेन्शियल्स टू रिफिल द न्यूट्रिएंट्स इन द सॉईल. म्हणजे जर एक्सेसिव्ह यूज केला तुम्ही पेस्टिसाइड, फंगिसाइड्स आणि हर्बिसाइड्सचा, तर जे जमिनीतली सुपीकता असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते किल होतात. ते जेणेकरून त्याची क्वालिटी कमी येते मातीची. त्यामुळं जास्त यूज पण अति यूज किंवा अति उद्रेक करून पण चालत नाही. जेणेकरून प्रोडक्शन जास्त वाढवायचा आम्ही जास्त खत पाणी वापरणार किंवा जास्त केमिकल यूज करणार. त्यामुळं प्रोडक्शन फक्त वाढतं पण क्वालिटी कमी होते. देर इज अ की कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर टू द सॅलिनायझेशन. तर सलायनायझेशन म्हणजे काय? इन्क्रीज ऑफ सॉल्ट इन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे जमिनीतले जे मिठाचं प्रमाण असते त्याला आपण क्षार म्हणू शकतो किंवा अल्कलाईन म्हणजे असतात. त्याचं प्रमाण सस्टेन प्लांटसाठी जे युजफुल असतं त्याची ग्रोथ होण्यासाठी, तर ते व्यवस्थित प्रमाणात असेल तर प्रोडक्शन चांगलं होणार, पीक चांगलं जोमाने येणार. पण ते अति प्रमाणात असेल किंवा ओव्हरडोस असेल किंवा तो एकदम कमी प्रमाणात असेल तर ते त्याच्या ग्रोथवरती ते इफेक्ट पडणार. त्यामुळं पुअर सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिस अँड द यूज ऑफ हेवी मशिनरी अँड फार्मिंग इक्विपमेंट ऑल्सो डिस्ट्रॉय द सॉईल स्ट्रक्चर मेकिंग इट अनसुटेबल फॉर प्लांट. आता जसं की पूर्वीच्या काळात बैल वगैरे यूज करून, प्राण्याचा यूज करून त्यावेळेला आपली शेतामध्ये आपण काम करत होतो त्यावेळेला. पण आता हेवी मशिनरी आल्या जसं की ट्रॅक्टर वगैरे असतील किंवा बाकीच्या ज्या एक्स्ट्राच्या इक्विपमेंट्स असतील, फार्मिंग इक्विपमेंट्स. मग ते जर सारखं यूज केलं तर जे मातीचं जे टेक्स्चर असतं किंवा जे त्याला जे इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तर ते एक प्रकारे ते खराब होतात, ते डिस्ट्रॉय होतात जी मातीचं स्ट्रक्चर आहे त्याच्यात. मग ते सुटेबल होत नाही त्याच्या ग्रोसाठी, त्याच्या प्लांटसाठी, ग्रोथसाठी. मग त्यामुळे ते प्रोडक्शन कमी येतं किंवा
माती पण खराब होते, त्याची क्वालिटी. मग पुढचा एक एक्झाम्पल येतो आपला लॉगिंग, म्हणजे की वृक्षतोड. तर वृक्षतोड हे बऱ्याच प्रमाणात आता भरपूर चालू आहे. त्यामुळं आपल्या मातीची जी काय म्हणायचं त्याला आता, जंगलाची जी क्वांटिटी आहे, जो जंगलचा एरिया आहे तो कालांतराने कमी होत चाललेला आहे. एक खराब गोष्ट आहे. The World Bank reported that the net loss of global forest between 1990 and 2016 was 1.3 billion square kilometer. तर 1919 ते 2016 याच्यामध्ये जे लॉस ऑफ फॉरेस्ट झाला आहे तो 1.3 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा झालेला आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला कळू शकतं की इयर बाय इयर त्याच्यात किती प्रमाणात कमतरता होत आहे, किती प्रमाणात लॉगिंगचा जो अमाऊंट आहे किंवा जो रेट आहे तो भरमसाठ प्रमाणे आपल्याला वाढत चाललेला आहे. त्यामुळं वृक्षतोड ही भरपूर प्रमाणात होत आहे. त्यामुळं आपल्याला ते डिप्लिशनमध्ये कन्सिडर करावं लागतं. क्लिनिंग फॉरेस्ट प्रायमरली फॉर द ॲग्रिकल्चर रिझन ड्यू टू द इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन प्रेशर. आता वृक्षतोड का केली, तर काही वेळेला ॲग्रिकल्चर रिझनसाठी असेल. कारण का, तर पॉप्युलेशन इन्क्रीज झालेलं आहे. मग बऱ्याचशा रिसोर्सवरती लोड आला. मग एका रिसोर्सवर जास्त लोड आणण्यापेक्षा तेच रिसोर्स आपण बऱ्याच अमाऊंटमध्ये किंवा नंबर ऑफ रिसोर्सेसमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो ॲग्रिकल्चरच्या कामानुसार. कटिंग डाऊन ट्री टू मेक अ स्पेस फॉर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स अँड मल्टिप्लेक्सेस. जसं की आपण मगाशी बघितलेलं आहे की जसं जसं आपली वाढणार आहे लोकसंख्या, तसं तसं राहण्यासाठी पण जागा पाहिजे. त्यामुळे ते रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स तयार करतात, मल्टिप्लेक्स बांधतात आणि त्यामुळे वृक्षतोड केल्यानंतर हे सगळं बांधलं जातं. हे म्हणायचं कमर्शियल यूजमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होतं त्याचं. थ्रू डिफॉरेस्टेशन द प्लॅनेट not only loses tree but also thousands of animals and great plant diversity due to the destruction of their natural habitats. तर जसं की माहीत आहे की जंगली प्राणी आहेत, त्यांचं जीवन हे जंगलामध्ये आहे, जेणेकरून ते चांगले जीवन जंगलामध्ये जगू शकतात. जसं जसं डिफॉरेस्टेशन होतं, म्हणजे वृक्षतोड होऊन जंगलतोड होते, त्यावेळेला जंगल्या प्राण्यांचं काय, त्यामुळे जंगली प्राण्यांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. जसं की आपला टायगर आहे तशा प्रकारे. आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जैवविविधता, जसं की आपली अन्नसाखळी कन्सिडर केली किंवा जैवविविधताचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यावर डिस्ट्रक्शन बऱ्याच प्रमाणात होत आहे ड्यू टू नॅचरल हॅबिटेट्स. जसं जसं आपलं पॉप्युलेशन यूज होणार, जसं जसं नीड वाढत जाणार, तसं तसं माणूस त्याच्यावरती काम करून ते नष्ट करून आपल्यासाठी नवीन एक पाथ तयार करत आहे. Increased logging activity leads to soil erosion that degrades natural soil minerals. आता सॉईल इरोजन म्हणजे जे मातीतले जे चांगले घटक आहेत ते जे डिग्रेड झाले, जे नॅचरल सॉईलमध्ये जे मिनरल्स असतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जेणेकरून ते वृक्षतोडसाठी नाही तर वृक्ष लागवडीसाठी मदत करतात. मग जर ते कमी प्रमाणात अवेलेबल झाले किंवा जे मातीतील जे इम्पॉर्टंट घटक आहेत ते जर कालांतराने नष्ट होत गेले तर त्यानंतर मातीची जी क्वालिटी आहे ती खराब होत जाणार आणि त्याचं रेट ऑफ डिप्लिशन त्याचा जास्त होणार. त्यामुळे ते सॉईल इरोजन होणार. मग त्यामुळे झाडे ऑटोमॅटिक जर मोठा हवा आला तर झाडे पडणार किंवा वादळी वारं आलं तर मातीची जी झीज होते ती होणार. त्यामुळे डिप्लिशनचा रेट वाढत चाललेला आहे. तर आजच्या पॉईंटमध्ये आपण बघितलेलं आहे की आपण नॅचरल रिसोर्सेसचं डिप्लिशन आहे ते डिप्लिशनमध्ये आपण फक्त आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कॉजेस. तर काय काय मेन कॉजेस आहेत, हे जस्ट थोडेसे कॉजेस आहेत. हे जे मेन वाटले इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावर आपण भर दिले. अशा प्रकारे बरेचसे कॉजेस आहेत प्रत्येक ह्याच्यात. मग आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ डिप्लिशन ऑन द नॅचरल रिसोर्स.